नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे आजीला रविराज म्हणतात की पण पूर्णाई, मला एकच गोष्ट समजत नाही आहे, पण या दोघी तर वेगळ्या टीममध्ये आहेत ना, सायली आणि प्रतिमा. तेव्हा मग ती म्हणते की हो तेच ना, पण मग आता आपण तसं बघायला गेलं तर तन्वी आणि मैना या दोघींच्या साड्यांच्या घड्या बघता काही बोलायलाच नको असं म्हटल्यावर आता त्या दोघीजणी बघतच बसतात. आणि त्यावर आता लगेच सदाशिव हे देखील हसायला लागतो आणि बाकीचे सगळे त्यांच्या घड्यांना बघून हसतात. त्या दोघीही एकदम काचकूच करतच एकमेकींकडे बघत असतात. आणि त्यानंतर मग इथे अर्जुनही सायलीकडे बघून हसायला लागतो. आणि पूर्णाजी पुढे म्हणते की मग आपण पुढे जाऊ कल्पना आणि अस्मितांच्या घड्याकडे. खरं तर या दोघींनी ज्या काही घड्या मारल्यात ना, त्या अगदी व्यवस्थितपणे नीटनेटकेपणाने मारलेल्या आहेत आणि त्यांच्या घड्याही खरंच खूप चांगल्या आहेत. आणि म्हणूनच त्यांनी घड्या तर चांगल्या मारल्यात, परंतु त्यांनी जे काही केले ना, तो रंगाचा विचार अजिबात केलेला नाही आहे. म्हणजे मी ज्याप्रमाणे रंग आणि जो काही मुद्दा मांडला होता त्याप्रमाणे त्यांनी घड्या अजिबातच केलेल्या नाही आहेत. त्यामुळे पण त्यांनी अगदी व्यवस्थितपणे घड्या तर केल्यात मायलेकींनी. म्हणजे काय झालं तर त्या दोघीही या गेममध्ये जिंकल्यात. तर या खेळाच्या विजेत्या आहेत ते म्हणजे अस्मिता आणि कल्पना. आता सगळेजण ओ असं करून जोरजोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. मग त्यानंतर आता सायलीबद्दल अर्जुनला विचारायला लागतो. तितक्यातच अस्मिता म्हणते, पण पूर्णाजी, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा लगेच तीच गोष्ट विमल म्हणते की हो ना, माझ्याही आली बरं का लक्षात. म्हणजे मला असं वाटतंय पूर्णाजी, जर या खेळामध्ये प्रतिमा आणि सायलीताई असत्या तर त्या दोघीही विनर ठरल्या असत्या ना, म्हणजे या खेळाच्या खऱ्या तर विजेत्या त्या ठरल्या असत्या. मग पूर्णाजी म्हणते की हो, खरंच त्या खेळाच्या विजेत्या ठरल्याच असत्या, परंतु त्या दोघांची जोडी नाही आहे ना, म्हणून हे सगळं. असं म्हटल्यावर आता अर्जुन विचार करू लागतो आणि अस्मिता म्हणते की परंतु एक गोष्ट लक्षात आली आहे का तुला पूर्णाजी, या खेळाच्या विनर आहोत ना त्या आम्ही आहोत. आम्ही, येस आई, आपण दोघी जिंकलो. पूर्णाजी, पटकन ना तू आम्हाला दुसरा आता गेम सांग, म्हणजे ना त्या गेमचे विजेते पण आम्हीच होणार आहोत, बघतो आम्हीच जिंकू. तेव्हा मग लगेचच कल्पना म्हणते की येस, आपणच जिंकणार आहोत. त्यावर आता लगेच कल्पना म्हणते की बरं पुढचा गेम सांगा पूर्णाजी. तेव्हा पूर्णाई म्हणायला लागते की बरं आता आपला दुसरा गेम असणार आहे, तो मी समजावून सांगते. अर्जुनही म्हणते की येस, वी आर व्हेरी मच एक्सायटेड. मग सगळेजण तयार असतात आणि पूर्णाई म्हणते की बरं ऐकलत का, आता काय करायचं आहे, तुमचा पुढचा खेळ असा असणार आहे की तुमच्या घरी ना कोणीतरी आगाऊ पाहुणे आलेले असणार. मग आगाऊ पाहुणे येणार तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या फरमाईश करणार आणि तुम्ही सगळे पुरुष हे आगाऊ पाहुणे म्हणून बरं का. तेव्हा लगेच सदाशिव म्हणतो की अच्छा, म्हणजे आम्ही आगाऊ पाहुणे म्हणून यायचं आहे का? तेव्हा पूर्णाई म्हणते की हो, तुम्ही सगळे पुरुष असाल ना, ते सगळे आगाऊ पाहुणे असाल आणि तुमचं स्वागत या सगळ्या बायका कशा करतायत ना ते आम्हाला बघायचं आहे. तुम्ही पुरुष म्हणजे सगळे छळकुटे आगाऊ पाहुणे आणि या बायका आमच्या असतील त्या तुमचं स्वागत कसं करतायत, यावर कोणती जोडी जिंकणार आहे हे सगळं डिपेंड आहे, असं पूर्णाई बोलून दाखवते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके चालेल, मग आता आम्ही सगळे आहोत ते म्हणजे आगाऊ पाहुणे, चला मी पण या गेममध्ये इन आहे, मी पण आता या आगाऊ पाहुण्यांच्या लिस्टमध्ये जाऊन बसतो. असं म्हणून अर्जुन आता जाऊन त्या सीटवरती बसतो. तेव्हा सगळेजण आता त्याच्याकडे बघायला लागतात आणि नंतर मग आता पूर्णाजी विचार करायला लागते की आता ठीक आहे, चला गेमला स्टार्ट करायचं आहे. आता चला, आपल्या लेडीज सगळ्या तयार आहेत ना? तेव्हा मग सगळ्याच रेडी असतात आणि अर्जुन आता म्हणतो की ओके, आपण आता या गेमला स्टार्ट करूया. बघ, हा गेम असं असणार आहे की आम्ही सगळेजण दमून भागून आलो. आता अर्जुन म्हणतो की हो, आम्ही ना सगळेजण खूप दुरून आलेलो आहे, त्यामुळे आता ना आम्हाला जेवायला हवं आहे. तेव्हा लगेच कल्पना बघायला लागते, पण तन्वी मात्र बोलून दाखवते की अरे हे असं थोडी असतं, म्हणजे एवढ्या लोकांचं जेवण रेडी थोडीच असतं, म्हणजे तुम्ही कॉल करून यायला हवं होतं ना. तेव्हा लगेच त्यावर मैनावती म्हणते की हो हो, अगदी बरोबर, फोन केला पाहिजे होता. मग लगेच कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ दे, आपण करूया. त्यावर प्रतिभा पण म्हणते की हो, मी पटकन एक काम करते, कढी खिचडी करते आणि तन्वी तू ना पापड तळायला घे. असं म्हटल्यावर अस्मिता म्हणते की मामा तू पण हाच मेन्यू कर, मी तुला मदत करते हवं तर. तेव्हा सगळे म्हणतात की अरे, तितक्यातच सदाशिव म्हणतो की हो, आम्ही इतके लांबून आलो आहे, पण आम्हाला हा मेनू, इतका साधा मेनू कसं काय, म्हणजे आम्ही कसं चालवायचं? तेव्हा रविराज म्हणतो की हो बरोबर आहे ना. तेव्हा लगेच त्यावर मैनाबाई म्हणते की हवंय तर घ्या, नाही तर तसं पण आम्ही काही करणार नाही, मी तर बाबा काही बनवणार नाही, तुम्हाला हवं तर ऑर्डर करा. ती म्हणते की हो, माझ्याकडे पैसे असते ना तर हो मी पण ऑर्डरच केलं असतं, पण एवढ्यावरच सध्या तुम्ही भागवून घ्या. तुम्ही एक काम करा, वाटलंच तर तुम्हाला चहा देते. रविराज म्हणतो एवढे लांबून आले तर चहावर भागवणार का? त्यावर आता लगेचच कल्पना बघतच राहते आणि
सायली म्हणते की नाही नाही, तुम्ही असे जाऊ नका, मी तुमच्यासाठी ना मेनू ठरवला आहे, मी पटकन पुरी भाजी आणि मसाले भात करते तुमच्यासाठी, तोपर्यंत तुम्हाला सरबत देते. सगळेजण आता सरबतासाठी वाट बघतात. प्रिया म्हणते की आई चल चल लवकर, नाहीतर ना या गेममध्ये सायली जिंकेल. तेव्हा सगळेजण आता सरबत बनवायला लागतात. सगळ्या बायका आता सरबत बनवून आणून देतात. तेव्हा मग सरबताची मजा घेत घेत अर्जुन म्हणतो की अरे बापरे, हे सरबत असं काय आहे, म्हणजे हे सरबत ना मला एकदम खारट लागते, किती खारट आहे हे सरबत, असं अर्जुन आता आगाऊ पाहुण्याप्रमाणेच बोलून दाखवतो. त्यावेळेला सगळे त्याच्याकडे बघतच बसतात. अर्जुन बघितल्याबरोबर सायली म्हणते की अहो खारट आहे. त्यावर प्रिया म्हणते की मी तर बाबा आता ना दुसरं सरबत अजिबात बनवणार नाही आहे, तुम्हाला हवंय तर पिया. तेव्हा मग मैना म्हणते की हो, मी पण आता दुसरं सरबत बिरबत काहीच बनवणार नाही आहे, तुम्हाला हवं तर पिया, नाहीतर ते काय बाहेरून ऑर्डर करतायत ना तसं ऑर्डर करून घ्यावं तर, पण मी काय आता पुन्हा सरबत बनवायला जाणार नाही, असं आता म्हटल्याबरोबर लगेचच त्यावर रविराज म्हणतो की म्हणजे अच्छा, तुम्ही म्हणजे तुमच्या पाहुण्यांना असं बोलून दाखवणार आहात का की आम्ही सरबत बनवणार नाही वगैरे असं काहीतरी. तेव्हा तन्वी म्हणते की हो, मग आगाऊपणाने असंच करणार ना. तेव्हा मग अश्विन म्हणायला लागतो की प्रिया हे बरोबर नाही आहे, म्हणजे तुझ्या घरी जर पाहुणे आले तर तू त्यांचं असं आगाऊपणे बोलून स्वागत करणार आहेस का, त्यांना बाहेरून ऑर्डर करा असं म्हणणार आहेस का. ती म्हणते की अरे अश्विन, तुला माहिती नाही आहे, हे ना आगाऊ पाहुणेत आगाऊ, आणि हा अर्जुन ना मुद्दाम बोलून दाखवतोय, काही खारट बिरट नाही आहे, उगीच मुद्दाम तो मला बोलून दाखवतोय त्रास देण्यासाठी, आणि मग त्या पाहुण्यांना पण समजू दे ना की मी किती खमकी आहे ते, म्हणूनच मी मुद्दामच हे सगळं केलं, आणि म्हणूनच मी त्यांना सांगितलं की खरं तर या सगळ्याची काहीच गरज नाही आहे, मुद्दामच त्यांना हवं तर तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे सगळं मुद्दाम करतेस तन्वी तू. तेव्हा अश्विन आणि पुन्हा त्यांची वादावादी. अश्विनही बघायला लागतो आणि म्हणतो की अर्जुन. तेव्हा मग आता प्रताप म्हणायला लागतो की 1 मिनिट, अजिबातच आता यावरून वाद घालू नका, आपण आता पुढे जाऊया, नक्की काय करायचं ते मेन मेन्यूवरती येऊया. तेव्हा सायली म्हणते की 1 मिनिट, तुम्हाला सरबत लागलाय ना खारट, मग ठीक आहे, तुमचं सरबत हवं तर मी वेगळं करून आणते, मी दुसरं सरबत हवे तर आणते असं म्हणून ती आता तिथे चांगली समजूतदारपणा दाखवते. आणि तिचा तो समजूतदारपणा पाहून अर्जुन बघतच राहतो की माझी सायली ही प्रत्येक वेळेला वेगळीच ठरते. प्रतिमा आणि सायली बोलून दाखवतात की चालेल, हवं तर आम्ही आणतो दुसरं सरबत बनवून, तुम्ही प्लीज प्रॉब्लेम करू नका. मग सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. त्यावर आता मग रविराज म्हणतो की बघितलं, आपली सायली किती समजूतदार आहे ते, म्हणजे सगळ्या पाहुण्यांमध्ये आपली सायली समजूतदार ठरली आहे बरं का. तेव्हा मग आता सायली समजूतदार आहे याची प्रचिती सगळ्यांनाच आलेली असते. त्यावर ते पाहुणे म्हणतात की मग आता सरबत झालं, मग जेवण कधी. सायली म्हणते की नका काळजी करू, तुम्हाला मी आता सरबत दिले ना त्याबरोबरच बटाटे उकडायला ठेवले होते, पटकन मी तुमच्यासाठी भाजी आणि पुरी करते. त्यावर प्रतिमा म्हणते की हो, मी ही कणिक मळूनच ठेवली होती. अशा प्रकारे दोघीही आता एकदम तरफबाज करून सगळं काही जिंकलेले असतात. परंतु इथे आता निकालाची वेळ. मग सगळेजण जमलेले असतात. पूर्णाई म्हणते की आता आली निकालाची वेळ. सुरुवातीला मी एकच सांगेन, ते म्हणजे की अस्मिता आणि कल्पना तुमची जोडी मागे जिंकली होती, परंतु आता तुम्ही जे काही केलं आहे ना ते अगदी योग्यच केलं आहे. पण अस्मिता, एकच होतं की तुझं फक्त यावर बोलणं होतं, तू पुढे काही करून कृती करायला बघत नव्हतीस, सगळं कल्पनावरती डिपेंड होतीस. तेव्हा मग अर्जुन बोलून जाते की हो, एरवी पण ते तसंच असतं ना, एरवी पण आपली अस्मिताही तशीच असते, असं अर्जुन बोलतो. त्यानंतर मग पुढे ती म्हणते की आता नंतर वेळ आली, ती म्हणजे मैनाबाई आणि तन्वी दोघीजणींनी तर अक्षरशः पाहुण्यांचा अपमान केलेला आहे. आपल्या घरात जर कोणी पाहुणे आले किंवा आगाऊ पाहुणे तर आपण त्यांचा कधीही असं अपमान करत नाही, मोठ्यांचा मान राखतो. असं म्हटल्यावर तन्वीला टोमणा लागतो आणि रविराज म्हणतो की अगदी बरोबर, म्हणजे पूर्णाई आपण तन्वीकडून दुसरी कोणती अपेक्षाच करू शकत नाही, हो ना. आपले तेच असतं, म्हणजे तिची तीच अपेक्षा असते ना की तिचं आपण ऐकावं, पण ती कोणाचं ऐकेल तर शपथच आहे ना, असं म्हणून रविराज आणि दोघंजणही बोलून दाखवतात. पण त्यानंतर वेळ येते ती म्हणजे प्रतिमा आणि सायली. ती म्हणते, म्हणजेच पूर्णाई म्हणते की दोघींनीही अगदी व्यवस्थित सगळ्यांचं छानपैकी कौतुक केलं बरं का, सगळ्यांचं स्वागत अगदी व्यवस्थित केलं त्यांनी. मग त्यानंतर कल्पनाला बघत असते, म्हणते की हे बघा, सायली आणि प्रतिमा दोघांनीही पाहुण्यांना अजिबात दुखावलं नाही आहे, सगळं व्यवस्थित केलं आहे अगदी. आणि जर खरंच या दोघीजणी मायलेकी असत्या ना तर या दोघींचीच जोडी जिंकली असती. पुन्हा एकदा अर्जुन आता तेच ऐकतो आणि पुन्हा एकदा अर्जुनच्या डोक्यात तेच आता प्रकाश पडायला लागतात. त्याचबरोबर इथे आता रविराज आणि प्रताप दोघं एकमेकांशी बोलतात. प्रताप म्हणतो की हो, अगदी बरोबर म्हणतोयस बघ तू. कसं आहे ना रविराज, जर ज्या घरात सायली आणि प्रतिमासारख्या स्त्रिया असतील ना त्या घरामध्ये कुठलाही पुरुष उपाशी राहणार नाही. असं म्हटल्यावर आता सायली ही प्रतिमाकडे बघते, दोघी एकमेकांकडे अगदी मायलेकी बघतात आणि प्रिया त्यांच्याकडे बघायलाच लागते. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की चला आता पुढचा गेम ठरवायच्या आधी पूर्णाजी आपण जरा रेस्ट घेऊया. सायली म्हणते की बरं ठीक आहे,
आणि त्या रेस्ट टाईममध्ये मी तुमच्यासाठी आता पुन्हा एकदा सरबत बनवते, तेही चांगलं. मग आता प्रतिमा आणि सायलीकडे बघून हसायला लागतात. पूर्णाई आणि अर्जुन काहीतरी डिस्कशन करत असतात. आता अर्जुन ठरवतो की पूर्णाई, आपल्याला ना आता असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला या गेममध्ये समजलं पाहिजे. अर्जुनच्या मनातला सुप्त हेतू हाच असतो की आता पुन्हा एकदा असा गेम केला पाहिजे जेणेकरून मैनाबाईंनी चोरी केली आहे की नाही हे समजलं पाहिजे. म्हणून आता अर्जुन हा पूर्णाजीबरोबर एक गेम डिस्कस करत असतो. सगळेजण छान मजा करत असतात. अर्जुन फोनवर काहीतरी कोणाशी तरी बोलत असतो गेमच्या संदर्भात, पण इथे मैनाबाईच्या मस्त सरबत पिणं सुरू असतं आणि इथे पूर्णाजी ही छानपैकी अशा गप्पा मारत बसलेली असते. तेवढ्यातच आता प्रिया ही तिकडे बाजूला फोनवर खेळत असते आणि अस्मिता येऊन विचारते की पूर्णाजी, म्हणजे जर खरंच या दोघींची जोडी असती तर प्रिया आणि मैना या दोघीजणी शोभल्या असत्या ना एकमेकींच्या मायलेकी. आता अर्जुन हेच ऐकतो आणि त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच येत असतं. तो म्हणतो की आत्ता मला समजेल की नक्की काय घडणार आहे आणि काय नाही. प्रिया मस्तपैकी फोनमध्ये असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता इथे महिपतच्या घरी एक पत्रकार त्याने बोलवलेला असतो आणि त्याने आता सगळीकडे त्याला जाहीर करायला सांगितलेलं असतं आणि तेच पत्रक हा सुभेदारांच्या घरीही पाठवायला सांगितलेलं असतं. आता तो म्हणत असतो की जे मी तुला आता देतोय ते तू लिहून घे आणि ते छापून तुला सगळीकडे टाकायचं आहे, समजलं? आता लिहून घे, मी तुला जे काही सांगतोय ते अगदी व्यवस्थितपणे लिहायचं आहे, हां, काही गडबड होता कामा नये. अगदी महिपत ऐटीत त्याला बोलून दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, आता काय लिहायचं ते बघ. माझी मुलगी साक्षी शिकरे हिचा जेलमध्ये असताना 19 ऑक्टोबर रोजी खून करण्यात आला आहे आणि त्यासाठी आम्ही असं म्हटल्यावर आता महिपत थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट, अरे हे काय बोलतोयस तू? महिपतला तो बोलतो की अरे आपण कोणाला तरी मयत झाले असं सांगतोय ना, मग असं कधी कोण बोलतं का? त्यावेळेला मग तो म्हणतो की मग तुम्हीच बोला, काय बोलायचं? मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी बोलतो आता व्यवस्थित. तेव्हा तो त्याच्या माणसाला सांगतो की एक काम करा, आता तुम्ही पुढे लिहून घ्या की माझी मुलगी साक्षी शिकरे हिचा जेलमध्ये असताना 19 ऑक्टोबर रोजी मर्डर करण्यात आला होता आणि त्यामुळे तेव्हा आता लगेचच पुन्हा एकदा नागराज त्याला बोलतो की अरे महिपत, हे काय बोलतोयस तू? मर्डर, खून वगैरे असं आपण मत झालेल्या मुलीच्या बाबतीत बोलणार का? अरे मयत झालेल्या मुलीचं नाव घेतोयस आणि पुढे खून, मर्डर असं कोणालाही आपण सांगत नाही. अरे म्हणजे असं सभ्य भाषेमध्ये आपण लोकांना दाखवतोय की आपल्याला दुःख झालं आहे, बरोबर? तर मग दुःख झालेलं हे आपल्या बोलण्यातनं समजेल कसं लोकांना? तू तर असं बोलून दाखवतोय जसं काही खूप आनंद होतोय. त्यामुळे जेव्हा आपण कोणाला तरी इन्व्हाइट करतो, कोणाला तरी बोलवतोय आपण मयत झालेल्या गोष्टीच्या विधीसाठी, म्हणजेच तिसरं करायचं आहे ना तुला, तर त्या तिसऱ्यासाठी तू बोलवणार आहे समोरच्याला, मग तू सगळं असं थोडी लिहित बसणार आहेस. त्यावेळेला नागराजला आता राग येतो. तो म्हणतो 1 मिनिट, आता महिपत तू थांब, मी बोलतो. आता त्या मुलाला तो म्हणतो की हे बघ, आता मी तुला जे काही सांगतोय ना तसं अगदी व्यवस्थित लिहून ठेव बरं का. तेव्हा तो मुलगा लिहायला लागतो आणि म्हणतो की हो बोला सर. नागराज म्हणतो की बघ, मी तुला सांगतोय, दिनांक 19 ऑक्टोबर रोजी माझी मुलगी साक्षी शिकरे हिचा दुर्दैवी अंत झाला, म्हणजे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि अशा अचानक झालेल्या घटनेमुळे आम्ही हळहळ शोक व्यक्त करीत आहोत आणि आमच्या कुटुंबाला देखील या घटनेचा खूप मोठा धक्का बसलेला असून आता दिनांक 22 ऑक्टोबर रोजी तिचा तिसरं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे त्या विधीसाठी तुम्ही सगळ्यांनी येऊन तिला श्रद्धांजली अर्पित करावी असं मी तुमच्याकडे नम्र विनंती करतो, असं काहीतरी लिही. आणि हो, त्याच्या पुढे लिहायचं आहे तुला की मी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता चालेल का? महिपत चालेल असं म्हणतो. नंतर म्हणतो की बरं ठीक आहे, सकाळी 10 वाजता शांती स्मशानभूमी इथे येऊन तुम्ही त्या पुढच्या गोष्टींना श्रद्धांजली अर्पित करावी, म्हणजेच माझी मुलगी गेल्याचं आम्हाला सगळ्यांना दुःख आहे, त्या दुःखद घटनेत तुम्ही सहभागी व्हा असं मी सगळ्यांना आता हात जोडून विनंती करत आहे आणि हे सगळं मी सांगत आहे. खाली आपला नम्र महिपत शिकरे कंसात वडील असं लिहून दाखव आणि हे सगळं तू बरोबर लिही, असं छापायचं आहे. महिपत त्या मुलावर घाबरवत दरडवतच म्हणतो की कळलं का रे कसं करायचं आहे? तेव्हा तो म्हणतो की हो साहेब, करतो असं म्हणून तोही घाबरत निघून जातो. आणि मग तो गेल्यानंतर म्हणतो की सुभेदारांच्या घरी वेळेवर पडलं पाहिजे बरं का. तेव्हा नागराज आता लगेच महिपतला म्हणतो की जर सुभेदारांच्या घरी हे त्यांनी सगळं ऐकलं आणि हे वाचलं तर नक्कीच त्यांना असं वाटणार की हे सगळं जे काही घडलं आहे ना ते खरंच घडलं आहे आणि तू या शोकात आहेस, म्हणजे तुझी मुलगी गेली हे खरंच कळेल त्याला. असं म्हटल्यावर आता नागराज आणि महिपत खूप जास्त आनंदातच असतात. तेव्हा मग महिपत म्हणायला लागतो की एकदा की मला तो फक्त आता व्हिडिओ सापडू दे त्या बबलीचा सगळा कॅटच कसा जाळतो ते बघ.
मग नागराजही हसायला लागतो. आता पुढे पूर्णाजी म्हणते की जो पुढचा गेम आहे ना तो अगदी इंटरेस्टिंग आहे. मेन म्हणजे तो गेम आहे तो मी काही ठरवलेला नाही आहे. हा गेम सुचला आहे तो ऐन वेळेला अर्जुनला. आता अर्जुन तूच काय तो गेम सांग आहे तो. तेव्हा अर्जुन म्हणतो की येस पूर्णाजी, माय प्लेजर. आता अर्जुन पुढचा गेम सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो की पुढचा गेम असा असणार आहे की मी ह्या 3 चाव्या आहेत ना, जागोजागी 3 कुलूप ठेवलेली आहेत. तर त्या 3 चाव्या आहेत या बाऊलमध्ये, या ज्या काही चाव्या आहेत त्यामध्ये मी मिक्स करून टाकणार आहे. त्यामुळे या चाव्यांपैकी कोणत्या चावीने दरवाजा उघडायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. दरवाजा नाही, सॉरी, कुलूप. आता मी कुलूप इकडे तिकडे ठेवणार आहे. तर या 3 चाव्यांचा वापर करून म्हणजेच या सगळ्या चाव्यांमधून कोण चावी उघडणार, म्हणजेच कोण कुलूप उघडणार आहे हे सगळं आपल्याला आता यावरूनच डिसाईड करता येईल. आणि हे कुलूप जे कोणी उघडेल ना त्याला मी आता एक मोठं बक्षीस ठेवणार आहे. ते म्हणजे की 10,000चं, येस 10,000 रुपये मी त्या व्यक्तीला बक्षीस देणार. हे ऐकल्यावर आता सगळ्यांचेच डोळे फुटतात की बापरे, 10,000 रुपये बक्षीस. तेव्हा मग सगळे बघतच राहतात आणि प्रतिमा बघते की बापरे. आणि खरं तर कोणालाही पैशांचा हाव नाही, परंतु मैनाबाई आणि प्रिया यांचे डोळे मात्र फिरायला लागतात. प्रिया म्हणते की काय अर्जुन, खरंच 10,000 रुपयांचं बक्षीस? अर्जुन म्हणतो की येस 10,000 रुपयांचं बक्षीस मी देणार आहे. हे ऐकून प्रिया तर खूपच खुश, त्याप्रमाणेच मैनावती पण खुश. दोघींचे अगदी डोळे पैशांचं नाव घेतल्यावर लालचेनेच फिरायला लागतात. अर्जुन त्या दोघींनाही नोटीस करतो. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन, तू तर म्हणालास आपण यापूर्वी जसे गेम खेळायचो तसेच गेम खेळतोय आपण, पण यावेळेला तर तू पैसे लावलेस गेमला जिंकणाऱ्यांना देण्यासाठी. मग अर्जुन म्हणतो की येस आपण यापूर्वीही खेळायचोच, परंतु यावर्षीची दिवाळी काही वेगळीच आहे ना. यावर्षीची दिवाळी आपली काही स्पेशल आहे, त्यामुळेच हे स्पेशल बक्षीस म्हणजेच 10,000 रुपयांचं बक्षीस मी यावेळेला ठेवलेलं आहे, असं आता अर्जुन बोलून दाखवतो. त्यामुळेच आता तो म्हणतो की जो जिंकणार त्याला माझ्याकडून 10,000 रुपये रोख बक्षीस असणार आहे, जो जिंकेल तो. असं म्हटल्यावर आता सगळेजण अगदी उत्साहाने खेळण्यासाठी तयार असतात. अर्जुन म्हणतो की चला आता कोणाला काही क्वेश्चन नाही आहे ना, चला मग तुमचे प्रश्न संपले असतील तर आपण एक काम करूया. युअर टाईम स्टार्ट्स नाव. या चाव्या आहेत या मी या वाटीमध्ये मिक्स करून टाकतो. आता तुम्ही लोकांनी ठरवायचं आहे की ते कुलूप कसं उघडायचं आहे. सगळ्या बाजूने तुम्हाला कुलूप शोधावे लागतील आणि मग या चाव्या आहेत त्या चाव्यांपैकी तुम्हाला शोधावं लागणार. आता बायका मात्र उत्साहाने तयार होतात गेम खेळण्यासाठी. सगळेजण बघत असतात आणि कल्पना म्हणत असते की अस्मिता अगं इकडून आण, ती चावी बघ, ती लागते का बघ. एकमेकींना गाईड करत असतात. प्रिया आणि मैनाबाई दोघी एकमेकींचाच गेम खेळत असतात. सगळ्या बायकांमध्ये ती म्हणजे पैशांची लालसा दिसून येत नसते, परंतु मैना आणि प्रिया दोघांमध्ये तीव्रतेने ती पैशांची लालसा दिसून येत असते. आता त्याच वेळेला प्रिया तिची चावी घेते आणि तिच्या चावीनेच तो उघडायला किल्ली बघत असते, परंतु त्या किल्लीने काही उघडता येत नसतं. आता ती बायकांची उडालेली ही पंचायत बघून आजी तर मात्र खळखळून हसत असते की बायकांचं चाललंय तरी काय, 10,000 रुपयांमुळे बायका अगदी वेड्यापिशा झाल्यात आणि तयारी करतायत म्हणजेच पैसे मिळवण्याची. हे सगळं आता ती बघत असते. त्यानंतर मग आता इथे प्रिया बघायला लागते आणि म्हणते की हे काय, मला पैसे मिळवायचे आहेत बाबा, काही करून मला हे 10,000 रुपये मिळवायचेच आहेत. प्रिया अगदी वेडीपिशी झालेली असते. तेव्हा आता मैनाचेही तेच हाल सुरू असतात. प्रियाचं लक्ष फक्त इथे प्रिया आणि मैनाकडे असतं, म्हणजेच अर्जुनचं लक्ष. अर्जुन बघतच असतो की कोण काय करतात. त्यावेळेला प्रिया मात्र डोकं चालवते. प्रिया काय करते, कुलपाने चावीने उघडत नाही आहे ना, मग ती घेते पिन आणि केसाचा पिन घेऊन ती आता आतमध्ये म्हणजेच कुलूप उघडायला लागते आणि ती त्याचाच प्रयत्न करायला लागते की माझ्या केसाचा पिनने कसं निघतंय. तर इकडे मैनाबाईचंही काम तेच चालू असतं. मैनाबाई ही घेते आपला टाळा आणि काढते आपल्या हाताची बांगडीची पिन म्हणजे सेफ्टी पिन काढून, साडी पिन काढून ती आता कुलूप उघडायला तयारी करू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की बापरे, म्हणजे ही मैना आणि ही प्रिया दोघीजणींची डोकी ही सेम कशी चालत आहेत, म्हणजे सगळेजण जे नोटीस करतायत ते आता मलाही दिसतंय. अस्मिताई बरोबरच म्हणत होती, या दोघीही एकमेकींना मायलेकी शोभतात. मग खरंच अशी सायलीची आई चोरटी कशी काय असू शकते, म्हणजेच जो प्रिया डोक्याने विचार करते तोच विचार ह्या मैनाबाईही करतात. मला तरी असंच वाटतंय की नक्कीच काहीतरी यांची गडबड आहे. असं म्हणून आता अर्जुनलाही काही समजायला तयार नसतं. प्रिया आता विचार करते की नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहे, मला काहीतरी केलंच पाहिजे. आता प्रिया ही चांगली चावी शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण चावी काही मिळत नाही. तेवढ्यातच तिथून मैनाबाई ओरडते की माझा टाळा उघडला. ती धावत येते. तिचा टाळा त्या पिनने उघडलेला असतो. प्रियाचंही तेच झालेलं असतं. प्रिया पण येते आणि म्हणते की एक मिनिट, म्हणजे माझंही टाळं उघडलेलंच आहे, माझं पण झालेलं आहे. असं म्हणून ते दोघीजणी एकमेकींच्या समोर येऊन उभ्या राहतात की मी पहिले. मग मैनाबाई म्हणते की नाही, पहिल्यानं आवाज मी दिला होता म्हणून माझं झालं आहे.
तेव्हा मग प्रिया म्हणते, खरं तर माझा टाळ उघडला होता, पण काय ना मला आवाज देण्यात थोडा उशीर झाला आहे ना म्हणून, पण मीच उघडला आहे अर्जुन अगोदर, माझंच झालं आहे यांच्या अगोदर. तेव्हा मैना म्हणते की नाही तू उशिरा बोलली असतील तर मग तुझं नाही ना, माझं पहिले झालेलं आहे. मग दोघींमध्ये आता वाद असतात की मैना म्हणते मी, प्रिया म्हणते मी. आता दोघीजणींमध्येही वाद असतात की कोण पहिले टाळा. पण इथे अर्जुनच्या डोक्यात मात्र वेगळीच गोष्ट सुरू असते, कारण की अर्जुनला चांगलंच माहिती असतं की या दोघींचे विचार एकमेकांशी पटतात. एकमेकींनी टाळे उघडलेत पण दोघीही एकमेकींसारख्या चोरच दिसतात. नक्कीच मैना ही सायलीची आई नसू शकते, कारण सायलीची आई अशा चोर वृत्तीची नाहीच आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो की नाही, आता मला काहीतरी नक्कीच केलं पाहिजे, हे नक्कीच काहीतरी वेगळं प्रकरण आहे, मला या प्रकरणाचा छडा मात्र आता लावलाच पाहिजे. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन विचार करत असतो की नाही, ज्या प्रकारे मैना आणि प्रियाचा गेम मला दिसून आला, मला असं वाटतंय सायली आणि मैनाची DNA टेस्ट केली पाहिजे, त्याशिवाय मला समजणार नाही की नक्की काय सुरू आहे ते. आता तो ठरवतो की सायलीची आणि मैनाबाईची DNA टेस्ट करायची. त्यासाठी तो सायलीशी अशा रूममध्ये छान गप्पा मारत बसलेला असतो आणि त्या गप्पा मारत असताना सायलीच्या खांद्यावर अचानक हात टाकतो आणि तिचा म्हणजे जो केस असतो तो केस अगदी खेचून घेतो. त्याबरोबरच सायली म्हणते की आई गं, आणि मग अर्जुन म्हणतो आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. अर्जुनने सायलीचं सॅम्पल तर कलेक्ट केलेलं असतं आणि त्याचप्रमाणे तो मैनाबाईचाही सॅम्पल कलेक्ट करतो आणि चैतन्याला बोलावून घेतो. चैतन्याजवळ तो सॅम्पल्स देतो आणि म्हणतो की हे बघ, हे आहे सायलीचं आणि हे तिच्या आईचं मैनाबाईचं सॅम्पल, तू लॅबोरेटरीला लवकरात लवकर पाठव आणि याची DNA टेस्ट कर. तेव्हा मग त्यावर चैतन्य म्हणतो की येस, मी बोलून ठेवलं आहे आपल्या इथल्या ऑफिसच्या खालच्या पॅथॉलॉजीमध्ये, तिथे ही टेस्ट केली जाईल. अर्जुन आता म्हणतो की तेव्हाच आता सत्य समोर येईल की सायलीची आई मैनाबाई आहे की नाही. हे सत्य समोर आल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. तर आता अशा प्रकारे DNA टेस्ट केल्यानंतर जेव्हा अर्जुनसमोर सत्य येणार, तेव्हा नेमकी प्रियाची आणि मैनाबाईची कशी वाट लागणार आहे आणि त्यांची घरातून कशी हकालपट्टी केली जाणार आहे, हे सगळं पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.